नमस्कार, आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 न्यूज। पाहूया तर आपली पुढची बातमी। क्या कुछ कहना चाहेंगे? आज डिंडोशी विधानसभा में बुक वाटप और छतरी वाटप किया गया, क्या कहेंगे? ये अच्छी बात है। हमारे गरीब बच्चे हैं, गरीब नागरिक है यहाँ के, जिनके पास नोटबुक की है, सबकी पुस्तक लेने की व्यवस्था नहीं है। ऐसा हमारे पदाधिकारी संकट नलवड़े ने कार्यक्रम किया। बहुत अच्छी बात है, हर साल करते हैं। मैं तो समझता हूँ कि ये बड़े और पैमाने पर होना चाहिए। ज़्यादा से ज़्यादा बच्चों को ये मिलना चाहिए, क्योंकि जिनके बालक गरीब हैं, पढ़ा नहीं पाते, पाठ्य पुस्तक नहीं मिल पाती, उनको मदद होनी चाहिए। तो उससे आगे जाकर कहना चाहूँगा, इनके जो प्रतिभाशाली बच्चा है, फीस तक की व्यवस्था हम सभी लोगों को करना चाहिए। इसी मेरी संकेत नलवड़े जी के बारे में क्या कुछ कहना चाहेंगे? संकेत नलवड़े के बारे में क्या कहेंगे? संकेत जी, संकेत नलवड़े हमारा एक बहुत ही पुराना और बहुत ही जुझारू, एक अच्छा पदाधिकारी है। हमारी पार्टी का एक कार्यकर्ता है जो लोगों के बीच में जाकर सेवा करता है, और बहुत अच्छी बात है। यही हमारी भारतीय जनता पार्टी की परंपरा है कि पहले राष्ट्र, फिर पार्टी, फिर अपनी बात। तो वो समाज की सेवा करने का काम संकेत नलवड़े करते हैं। क्या कहेंगे? आज आपके माध्यम से यहाँ पर छतरी वाटप और बुक वाटप किया गया, क्या कहेंगे? भारतीय जनता पक्षाच्या वतीने, दिंडोशी विधानसभेच्या वतीने सातत्याने आपण 8 वर्ष झाले या ठिकाणी छत्री वाटप आणि वही वाटपचा कार्यक्रम घेतो। आज या ठिकाणी आपण 1000 ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या आणि 500 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटपचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। या दिंडोशी विधानसभेतील तानाजीनगर मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पांडेजी, महामंत्री अरविंद गलगुटकरजी, आमचे ज्येष्ठ महादेव शिंदेजी, तसेच आमचे मार्गदर्शक या मंडळाचे संयोजक राजन सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आमचे जेपी सिंगजी, कमलेश शुक्लाजी, अपर्णा राऊतजी आणि या दिंडोशी विधानसभेचे कार्यक्रमाला आमदार सन्माननीय राजन सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम घेतोय। या दिंडोशी विधानसभेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काय उपक्रम, ज्या काही योजना या ठिकाणी आलेल्या आहेत, लोकोपयोगी योजना ज्या काय आहेत, त्याचे आपण कॅम्प्स यापुढे या ठिकाणी लावणार आहोत। प्रभाग क्रमांक 37 मध्ये आपण या सर्व कार्यक्रमाची सुरुवात करतोय। येणाऱ्या प्रत्येक रविवारी आधार कार्ड मध्ये दुरुस्ती असो, पॅन कार्ड असो, किंवा आपले कोणतेही प्रमाणपत्र असो, ज्याच्यासाठी आपल्याला सरकारी ऑफिसच्या पेट्या घ्याव्या लागतात, यासाठी लोकांना उपयोगी म्हणून आपण या सगळ्या योजना या ठिकाणी चालू करतोय। आणि मला सहकार्य केलं की आमच्या सगळी राज्य आहे ते सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य होणार नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये उपयोगी आहे, सगळ्यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे हा यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला। एवढंच धन्यवाद। 2017 पासून आपण सातत्याने या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय। तसं वैसे मुलत नाही, आपण जोपर्यंत ताकद आहे, शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत आपण करत राहू। हा देश आहे, त्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना 18 पगड जाती अगदी कटकपर्यंत भगवा झेंडा फडकवलेला आहे। त्यामुळे राहिला मराठीचा विषय किंवा हिंदीचा विषय, हा हिंदुस्थान एक आहे। प्रत्येकाने आपली भाषा बोलली पाहिजे, प्रत्येकाने आपल्या भाषेबद्दल आदर असला पाहिजे। त्यामुळे मी भाषा याला जास्त काही हे न करता, मी मराठी आहे, मला मराठीचा अभिमान आहे, आणि माझ्याकडे जे काही परप्रांतीय आमचे सगळे लोक आहेत ते उत्तमरित्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मराठी बोलतात। आम्ही एकमेकांशी संगनमताने काम करतो। या देशात या सगळ्यांची गरज आहे आणि हा देश पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी बलिदान केलेलं आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्को मध्ये या 12 किल्ल्यांचा, त्यामध्ये महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत, कर्नाटकचा जिंजी म्हणून एक किल्ला आहे, असे एकूण 12 किल्ले आहेत। या 12 किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून त्यांनी प्रस्ताव मांडला होता।
या प्रस्तावाला जगभरातील 20 देशांनी मतदान केलं आणि एकमताने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना दर्जा मिळाला, नेस्को मध्ये नाव नोंदवलं गेलं. त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या 2 दिवस झाले अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घोषित केलं की जे काय भोंगे या ठिकाणी होते, हे सगळ्या भोंग्यांचं जे काय प्रदूषण या ठिकाणी होत होतं, हे प्रदूषण कायमच मुक्त झालेलं आहे. त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. आपण 1000 ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केलेलं आहे. आपण 500 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप केलेलं आहे. हा सातत्याने सुरू असलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे बढेगा दिनदोषी तो बढेगा दिनदोषी संकल्पना डोक्यात ठेवून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अविरतपणे असा पुढे भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या अंतर्गत चालू आहे.